आहे की ग्राफिक डिझायनिंगमध्ये स्टार्टिंग प्राईस कशी ठरवायची, चार्जेस ठरवतो तर या 3 गोष्टींना आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे आणि जो सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्टार्टिंगला बघायचं की आपण कुठून काम करतोय. लहान सिटी आहे की मोठी सिटी आहे. आता लहान सिटीमध्ये जे काही ट्रेंडिंग चार्जेस आहेत, जे चार्जेस चालू आहेत ते अर्थातच मोठ्या सिटीला लागू होणार नाही आहेत. कारण की जर आपण एखाद्या ग्राफिकसाठी आपण ₹100 घेतोय तर त्याच एखाद्या ग्राफिकसाठी मोठ्या सिटीमध्ये 500-600 घेणारे सुद्धा ग्राफिक डिझायनर्स आहेत आणि ते लाखोपर्यंत सुद्धा जातात. त्यामुळे बघायचं की आपण एक्झॅक्ट कुठून काम करतोय, आपली लोकॅलिटी काय आहे. तर त्यानुसार आपण स्टार्टिंग प्राईस ठेवायला हवेत. म्हणजे तसे आपले क्लायंटसुद्धा आपल्याला बघायला हवेत की मोठ्या बिझनेसचा आहे की लहान बिझनेसचा आहे, त्याला डिझायनिंगचं किती नॉलेज आहे, त्यावर देखील हे डिपेंड करतं. दुसरं म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स रिअली मॅटर्स. कारण जर तुम्ही बिगिनर्स आहात आणि तुमचे चार्जेस जर खूप हायफाय आहेत तर समोरचा क्लायंटसुद्धा थोडा विचारच करेल ना. आणि आपल्या कामाच्या क्वालिटीतनं सुद्धा ते लक्षात येतं की आपल्याला किती कामाचं नॉलेज आहे. तर त्यामुळे एक्सपिरियन्स देखील मॅटर करतो. बिगिनर्स असाल तर एकदम बेसिक चार्जेस ठेवा. एकदम 100-200 पासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि जसा जसा एक्सपिरियन्स वाढेल पुढे जाऊन मग 1-2 वर्षानंतर तुम्ही त्यामध्ये थोडेफार तुम्ही त्याची लेवल वाढवू शकता. त्यानंतर ठीक आहे, तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही किती टाईम इन्व्हेस्ट करता एखादं ग्राफिक बनवण्याला. म्हणजे जर तुमच्याकडे एखादं डिझायनिंगचं काम आलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1-2 तास लागत आहेत तर तुम्हाला त्या कामाचा सुद्धा मोबदला मिळायला हवा. कारण की लोकांना वाटतं की डिझायनिंग ही खूप साधी सोपी गोष्ट आहे. कलर्स टाका, इकडून तिकडून डिझाईन उचलून काहीतरी बनवून रेडी केलं. पण नाही, आपल्याला ॲज अ डिझायनर माहीत आहे की ग्राफिक डिझायनिंग काही सोपी गोष्ट नाही आहे. किती वेळ जातो त्यामध्ये, किती एफर्ट्स असतात आपले, कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट्स आणि बरंच काही आपल्याला विचार करायला लागतं. तर या सगळ्यांमध्ये आपला बराच वेळ जातो, खूप आपण टाईम इन्व्हेस्ट करतो, आपले कष्ट इन्व्हेस्ट करतो. तर त्या कामाचा सुद्धा मोबदला आपल्याला मिळायलाच हवा ना. तर त्यानुसार देखील आपल्याला चार्जेस ठरवायला हवेत. म्हणजे आता पुढे चालून मी तुम्हाला दाखवणारच आहे की एक्झॅक्ट पोस्टरसाठी, लोगोसाठी, व्हिजिटिंग कार्डसाठी जे काही वेगवेगळे ग्राफिक्स आहेत, कशी स्टार्टिंग करायची.